हिंदीच्या सक्तीवरून संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय। महाराष्ट्रात मराठी ही राजभाषा आहे, मात्र भाजपचे लोक हिंदी लादतायत। महाराष्ट्र निर्मितीत भाजपचं काहीही योगदान नाही अशी टीका राऊतांनी केली आहे। तर मोदी शहांना इंग्रजी येत नाही म्हणून हिंदी लादू नका असा खोचक टोला सुद्धा राऊत लगावतायत। पाहूया। नरेंद्र मोदीला इंग्रजी येत नाही म्हणून हिंदी लादू नका। अमित शहाना इंग्रजी येत नाही म्हणून तुम्ही हिंदी लादू नका, ही त्यांची सोय करतायत ते मोदी आणि शहांची आणि त्यांच्या इतर लोकांची, की त्यांना इंग्रजी येत नाही, त्यांना अन्य भाषा येत नाही, त्यांना हिंदीही मोडकं तोडकं येत आहे। अमित शहांची हिंदी ऐका तुम्ही, म्हणून तो सूड काढायचा इतर भाषांवरती, हे बरोबर नाहीये। मराठीविषयी प्रेम आहे ना आम्हाला, पण दुसऱ्या भाषेचा मी द्वेष करणार नाही, पण लादू नका। भाजपला सगळ्या संस्कृती नष्ट करून टाकायच्या आहेत, सगळ्या रिजनल लँग्वेज, सगळ्या भाषा, प्रादेशिक भाषा संपून टाकायच्या आहे आणि त्यांची थेरी आहे हिंदी, हिंदू आणि हिंदुस्तान। आणि या पलीकडे जाणाऱ्या सर्व ज्या भाषा आहेत आणि संस्कृती आहेत, हा बुलडोझर चालवण्याचा एक अमानुष आणि ज्याला मानवतेची सभ्यता उत्क्रांती माफ करणार नाही इतके कुटील डाव या निर्णयाच्या माध्यमातून घेतलेला आहे। आम्ही याचा निषेध करतो आणि आम्हाला स्वप्न मराठीत पडतात आणि त्यामुळे आम्हाला शिक्षणही मराठीतूनच हवं आहे, कारण आपण स्वप्न ज्या भाषेत बघतो त्याच भाषेत आपलं शिक्षण असलं पाहिजे। हे भलतंच काही आपल्याला जे वाढत आहेत, ज्याची आवश्यकता नाही, ज्याची मागणी नाही, याचा आम्ही निषेध करतो आणि सरकारने हा निर्णय त्वरित मागे घ्यावा ही अपेक्षा व्यक्त करतो। मला वाटतं एक थोडा सविस्तर विचार मुख्यमंत्र्यांनी केला पाहिजे। जसं मी सांगितलं, कुठच्याही भाषेला विरोध करत नाही जोपर्यंत मराठी 1ली ते 10वी सक्तीचं आहे, पण जेव्हा आपण नवीन भाषा शिकतो, एखादं माध्यम आपलं मातृभाषेतलं असलं तरी नवीन भाषा शिकताना, जगाशी कम्पीट करताना आपण कुठच्याही इयत्तेत ते इंट्रोड्यूस केलं पाहिजे आणि जी आपली शिक्षण पद्धती आता आहे त्याच्यात ते सुटेबल आहे का आणि ती कशी सुधारू शकतो इथपासून सुरुवात झाली पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।